आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष. निरपेक्ष वृत्तीने केलेली एखादी गोष्ट खरं तर एका हाताने करावी, दुसऱ्या हाताला कळूही देऊ नये अशा पद्धतीने असावी, असे प्रतिपादन यशवंत व्यसनमुक्ती केंद्र शिराळ्याच्या डॉक्टर सौ साधना राजाराम पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ वैशाली पाटील या होत्या. शिराळा येथे हसबनीस कुटुंबियांनी राबवत असलेल्या एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत याचे नियोजन केले होते. या शाळेत एकूण 45 विद्यार्थी आहेत. एक हात मदतीचा मेसेज व्हायरल झाल्यापासून शाळेचे उपयोगी साहित्य दिले जात आहे. वाढदिवस, स्मृतिदिन आदींचे औचित्य साधून मदत दिली जात आहे. आवाहनाला प्रतिसाद म्हणून बधीरमुख विद्यालय येथे प्रतीक पाटील, ICICI बँक रिजनल हेड इचलकरंजी यांनी बेडशीट वाटप केले. कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी ग्रामपंचायत सदस्य दिनेश हसबनीस, शिवाजी चौगुले, सचिन मिरजकर सर, अनिल कुलकर्णी उपस्थित होते. शिराळा येथील यश झेरॉक्सचे प्रदीप सूर्यवंशी यांच्यामार्फत बधीरमुख विद्यालय शिराळा येथे धैर्यशील व जिजा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 6 खुर्च्यांचे वाटप करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले. शिराळा येथील व्यापारी शंकरराव सोनटक्के यांनी सुमारे 5,000चे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शिराळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सौ साधना राजाराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. तर माजी तालुका कृषी अधिकारी किशोर हसबनीस यांच्या कन्येच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सॅकचे वाटप करण्यात आले. सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक विवेक कुलकर्णी यांनी या सर्व मुलांना पुरेल एवढे साबण, टूथब्रश व पेशट दिले. एक हात मदतीचा या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमासाठी दिनेश हसबनीस, किशोर हसबनीस, शिवाजी चौगुले, सचिन मिरजकर उपस्थित होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली पाटील, राजेंद्र थोरात, अनघा जोशी, संदीप राठोड, अमित भराडे, अमोल तेली, सारिका शिंदे, रोहित कांबळे, किरण भोये, विठ्ठल पुजारी, सूरज भोरे, अशोक परीट, प्रकाश देवकारे, मारुती हावळ इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र थोरात यांनी केले. भराडे सर यांनी स्पीचविषयी माहिती सांगितली. आभार अमोल तेली यांनी मांडले. मान्यवरांनी स्पीच रूमची पाहणी केली व मुलांची प्रगती पाहून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे व हस्तकला वस्तू बघून भारावून गेले. ही मुलं जे आहेत गरीब परिस्थितीनं या ठिकाणी शाळेत आलेले आहेत. आता तुम्हाला थोड्या दाखवतो आम्ही 2 बहिणी आहेत त्या भागतळी पासून ही गरीब कुटुंबामध्ये आई वडील मुख्यमंत्री आहेत. घरची परिस्थिती गरीब आहे, कामाला गेल्याशिवाय जमत नाही, अशी काही मुलांचे आई बाप आहेत. ती मुलं या ठिकाणी आले आहेत. बरोबर या मुलांना मी या ठिकाणी सांगतो आणि मी थांबतो. भाततळी म्हणून गाव आहे तिकडे पावनखिंड जवळ भाततळी हे आता झोपडी वजा घर आहे. आम्ही प्रत्यक्ष तिथं भेटून त्यांना आणि खूप प्रयत्न केला की ह्या मुलींना आपल्या शाळेत आणण्यासाठी. आणि आता हिला पहिल्यांदा आम्ही आणली आणि आता 1 वर्षापूर्वी 6 महिन्यापूर्वी आता नवीन आमच्या आली तो एकदम मॅडम क्रश होते. एकदम हिला म्हणजे असं बघितलं वाटत नव्हतं कशी शाळेत दाखल ठेवायची. आता जरा ही सेवांनी प्रगती झाली. आणि दुसरी गोष्ट अशी की पत्रकार दिनेश हसबनीस यांनी या मुलीला 2 ड्रेस परवा दिल्या. ह्या 2 बहिणी त्याशिवाय इथंच बहिणी येतात. हे बघा ह्या 2 बहिणी मग बोलतात त्याच्याबद्दल सांगा मला. ठाण्याच्या शाळेत होत्या. आपल्या इकडचे गुडे पाचगणी माहीर आहे तिच्या आईचं म्हणजे मामांचं गाव आहे ते. प्रॉब्लेम नाही. त्याशिवाय हे अंकिता इथला तर तिनं चर्या भागली पाहिजे असं त्यांचा हेतू. अंकिता ही आता चारळेची मुलगी ऍक्च्युली. आई वडील मोलमजुरीच करून हे करतात की जेणेकरून त्या व्यक्तींपर्यंत ते पोहोचेल की इथे एवढं मोठं काम चालू आहे आणि ते आपल्याला सुद्धा माहीत पडलं पाहिजे. आपण वाढदिवस समारंभ किंवा विधी असतात सर मृत्यूनंतरच्या, त्या विधींना सुद्धा जर आपण नुसते खर्च केले तर त्या म्हणजे गेलेल्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचतच नाही. पण ज्यांना खरंच त्याची गरज आहे तिथपर्यंत जर या गोष्टी पोहोचल्या तर नक्कीच त्यांचा सुद्धा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आमच्याकडून जे काही फुल नाही, फुलाची पाकळी असेल तर ती देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. इतकं मोठं काम तुम्ही करताय, तुमच्या हातून घडतंय. काहीतरी पुण्याची शिदोरी तुमच्या हाती असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे काम करता येत आहे, आम्हाला हे काम करता येत नाहीये, ह्याचं आम्हाला दुःख वाटतंय. पण खरंच पुन्हा एकदा तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा मी देते. काही असेल मॅडम हक्काने सांगत चला. एखाद्या विद्यार्थ्याची आर्थिक परवा मी सरांचा स्टेटस बघितला आणि हे कसं आहे, आता सोशल मीडियाचं युग आहे, त्याच्यामुळे जिथं दिनेश असदनी सरांचा हात लागेल त्या क्षेत्राचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आता त्यांनी ह्याची दखल घेतली, त्याच्यामुळे आपल्या शाळेला काही कमी पडेल असं मला अजिबात वाटत नाही. सर, श्रीमंत योगी आपण नाट्य घेतलं होतं आणि त्यावेळेला मॅडमचा मला फोन आला. मॅडम म्हणाले की आमच्या पण विद्यार्थ्यांना मॅडम बघायचं आहे, खरं पण तुमची फीज वगैरे कशी भरणार. तर मग जसं तुम्ही इथं मदतीचा हात घेऊन आलात, देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे, म्हणजे ती वृत्ती घ्यावी. आपणही काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी, ही वृत्ती घेणं गरजेचं आहे. आणि मग त्यावेळेला आम्ही सुद्धा दानशूर व्यक्तींना शब्द टाकला आणि त्यांनी ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना श्रीमंत योगी हे नाटक फ्रंटला बसून त्यांना बघण्याची संधी उपलब्ध करून दिली. म्हणजे जर आपण बोललो तर आपले एरंडे सुद्धा विकले जातात, नाही बोलले तर आपले खपली गहू सुद्धा विकले जाणार नाहीत. त्याच्यामुळे बोलणं आणि समाजापर्यंत, घटकापर्यंत पोहोचणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि हे सगळेच जण तुम्ही शिक्षक करताय, हॅट्स ऑफ टू यू, म्हणजे खूप मोठं काम. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.